ओके. मनस्वी रीड कर बाळा. Yes, ma'am. Um, Duties enlightened mothers. The ask ड्युटीज the ऑफ task of एनलाइटन्ड मदर्स. the the task of the unbringing for of child, both boys and girls, in the cert- critical year of their नो life. नो 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 नो, क्रिटिकल. Critical year of their life. कसा मनस्वी? हम्म. प्रॅक्टिस नाहीये का इंग्लिशचं रीडिंगचं? मॅम आहे ते. मग कसं सर्टिकल बोलली? हम्म. सॉरी मॅम. ओके. याचं मीनिंग सांगू शकशील पॅसेजचं? नाही मॅम, त्याच्यातले थोडे थोडे वर्ड्स हार्ड आहेत, त्याचे मिनिंग नाहीत. ओके. आता बघा मी पॅसेजचं मीनिंग सांगते, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. अनलेस मदर्स आर ट्रुली वेल एज्युकेटेड, द अपब्रिंगिंग of the children, both male and female, must suffer in the most important stages. तर जर मदर ज्या आहेत तर त्या वेल एज्युकेटेड नसतील, तर त्यांचे जे काही मुलं आहेत, मे बी ते मेल असतील किंवा फिमेल, म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी, तर ते सफर काय करतात की मोस्ट इम्पॉर्टंट ज्या काही महत्वाचे टप्पे असतात ना, तर त्या महत्वाच्या टप्प्यामध्ये त्यांचं संगोपन किंवा त्यांची लाईफ ही खूप हेक्टिक जाते, असं त्यांनी सांगितलंय. ओके. किंवा त्यांना खूप काही सहन करावं लागतं किंवा खूप काही गोष्टींमधून सफर करावं लागतं. ओके, असं सांगितलंय. This must be so whatever progress is to be made in the organization of our school and colleges. आणि म्हणजे त्यांनी असं सांगितलं की स्कूल आणि कॉलेजेसमध्ये कितीही सुधारणा केल्या, किंवा कितीही प्रोग्रेस केली, तरी ही परिस्थिती किंवा ही व्यवस्था काही सुधारणार नाही. का? तर मदर्स आर वेल एज्युकेटेड नाहीयेत. ठीक आहे. Therefore, we must pay much greater and more scientific attention to the education of girls than we are doing now. म्हणून काय करावं लागतं, मुलींच्या शिक्षणाकडं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टन्स देऊन किंवा सायन्स म्हणजे काय, सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं लक्ष द्यायला हवं, असं सांगतात. रशिंग गर्ल्स rushing girls into school and colleges and enabling them to qualify for a degree is not enough. ओके. म्हणजे मुलींना शाळेत पाठवणं आणि त्यांच्याकडून म्हणजे पदवी, म्हणजे त्यांना पदवीपर्यंत नेणं, हे करणं फक्त गरजेचं नाहीये किंवा इतकं पुरेसं नाहीये. बरोबर. द एज्युकेशन वी शुड गिव्ह टू गर्ल्स इज वन दॅट शुड इक्विप देम फॉर अंडरटेकिंग द ड्युटीज ऑफ एनलाइटन मदर्स. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की मुलींना असं काही शिक्षण द्यायला हवं की त्यांनी एक सुशिक्षित किंवा एक काय म्हणतात त्याला, एक लिटरेचर, राईट, एक एज्युकेटेड म्हणून तिनं जे आहे तिनं जबाबदारी पार पाडावी आणि त्याच्यासाठी तिनं सक्षम बनावं, असं सांगितलंय. ओके. द टास्क ऑफ द अपब्रिंगिंग ऑफ चिल्ड्रन, बोथ बॉयज अँड गर्ल्स, इन द क्रिटिकल इयर्स ऑफ देअर लाईफ. म्हणजेच त्यांच्या मुलांचे जे काही मुलगी असेल किंवा मुलगा असेल, राईट, तर त्यांच्या जे काही त्यांचं लहान वय असतं ना, किंवा बालपण असतं समजा, बरोबर, तर त्या बालपणामध्ये त्यांना अशा काही गोष्टी आहेत की म्हणजे ज्या काही क्रिटिकल इयर्स, म्हणजे त्या त्यांच्या लाईफ मधल्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत, कशामुळे, फक्त वेल एज्युकेटेड नसल्यामुळे ते घडणार नाहीत, ते कमी होईल. किंवा त्यांचं जे काही पुढचं आयुष्य आहे ते आयुष्य काय होईल, त्या क्रिटिकल लाईफ मध्ये जाणार नाही, असं ह्या पॅसेज मध्ये सांगितलंय. आता हा पॅसेज समजलाय का? समजला असेल तर येस टाईप करा, अजून डाऊट असेल तर नो टाईप करा. ओके.
क्वेश्चन्स घेऊयात मग. ठीक आहे. मनस्वी झाली. श्लोक हा श्लोक अनम्यूट कर. 71 क्वेश्चन रीड करायचं आणि त्याचा आन्सर सांगायचा. श्लोक श्लोक 8 वाजत आलेले आहेत बाळा. ओके. आदिती. सानवी डी. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 71. Mommy, not to be. Who should be necessarily well educated? हम्म Well educated. Option B, ma'am. करेक्ट ऑप्शन. 72 चा आन्सर सांगू शकशील? Where should pay more? Okay, ma'am. Where should we pay more attention to the education? बोला. काय Where आहेत should ऑप्शन? we pay more? A. करेक्ट. व्हेरी नाईस बेटा. म्यूट करू शकशील का? Okay. सम्यक अनम्यूट करायचं बेटा. येस सम्यक. 73 क्वेश्चन. आवाज येतोय माझा? हा. 73 क्वेश्चनचा आन्सर सांगायचा. What is the plural of child? चाइल्डचा प्लुरल फॉर्म कोणता? हम्म विच ऑप्शन बेटा? सम्यक. ओके. मोक्षिका अनम्यूट कर बेटा. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 74. बी 73 चा आन्सर बी येतं. ओके. 74 चा आन्सर सांगायचं बा. मॅम मला कायचा आन्सर सांगायचा? 74 च आन्सर सांगायचं आहे. What is the object gender of male? Man. ऑफसेट नाहीये बाळा. ऑपोजिट जेंडर ऑफ मेल. Man. काय येतं? Man. रॉंग आन्सर. Man. रॉंग आन्सर. अपोजिट जेंडर विचारलं. तू सिमिलर सांगतेस. फिमेल. अपोजिट जेंडर Girl. काय येतं मेलचं? फिमेल. गर्लचं जेंडर जर सांगितलं तर गर्लचं बॉय येईल. ठीक आहे. मेल असेल तर फिमेल येईल. ओके मोक्षिका. आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा. व्हिडिओ बंद नाही Yes. करायचा. ओके. 75 क्वेश्चन घेऊयात. कोण राहिले आता? आदिती झाली, मानस झाला, केदार झालाय, मनस्वी पण झालीये, प्रज्वल. अर्णव पवार एकदा अनम्यूट कर बेटा. होते का बघ. येस बेटा. 75 चा क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे. The purpose of the girl प्रपोज education नाही is नाही असं काही म्हणू नको. प्रपोज बिपोज. पर्पज म्हण. पर्पज. खूप पाठ केलेला दिसतोय हा वर्ड प्रपोज.
येस बेटा, Girl पर्पज आहे, education पर्पज. is purpose of girl education is enable them to a number. ए नंबर येईल का? Yes. मॅम लिव करू का? व्हेरी व्हेरी रॉंग आन्सर. अर्णव, पॅसेज कडे लक्ष आहे का आपलं? मॅम त्यांना मी फक्त डिग्री 2 days क्वालिफाय करण्यासाठी absent. त्यांना रश नाही करायचंय. त्यांना काय करायचंय? त्यांना इनेबल करायचंय कशासाठी? दे टू अंडरटेक द ड्युटीज ऐका. ऑफ एनलाइटन्ड मदर. म्हणजे जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील जे मेल करतात ते फिमेलनेही करावं, मॅम मी तेवढं 2 त्यांना days एनेबल absent करायचंय. होती. मोक्षिका, काही प्रॉब्लेम आहे का बेटा? मॅम मी 2 days absent होती. मला रिकॉर्ड भेटेल का? सगळ्यांना रेकॉर्डिंग भेटतं. रिक्वेस्ट करायची, ग्रुपमध्ये जर मेसेज टाकता येत असेल तर रिक्वेस्ट करायची. रेकॉर्डिंग सगळ्या सेंड केलेल्या आहेत. युट्यूबला तुम्ही बघू शकता जे काही चॅनल आहे. ठीक आहे. भेज बरं. हा ओके मॅम. गुड नाईट. गुड हा. नाईट. आणि आणखी क्लास संपलेला नाहीये. ठीक आहे. चला अर्णव, कन्फर्म आहे ना तुला हे आन्सर? सेकंड ऑप्शन. येस बी. हा येस. ठीक आहे. मी शेअरिंग स्टॉप करतेय. आपण नेक्स्ट पॅसेज उद्या घेऊयात. 8 वाजून 4 मिनिट झालेले आहेत. ठीक आहे. एनी डाऊट, एनी क्वेरी? कोणाला काय बोलायचंय बाळांनो, की स्टॉप करायचंय? सांगा मला पटकन. व्हिडिओ ऑन करा आता तरी. आता कोणाला क्वेश्चन नाही विचारणार आहे मी. पटकन व्हिडिओ ऑन झाले. मनस्वीचा, श्रीचा. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर बोला. एक्झाम विषयीचं काही प्रेशर असेल, टेन्शन असेल, एक्झाम विषयीचं प्रेशर घेऊ नका गाईज. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जाणे, 5 मिनिटं जिथं तुमची चेअर असेल किंवा काही असेल तिथे जाऊन बसणे. बसल्यानंतर कोणालाही गप्पा न मारणे, शांत निवांत बसणे. राईट. निवांत बसल्यानंतर 2 मिनिटं श्वास घेणे. ओके. आणि